पहा आई आईच्या सोबत सांगता पहा आई तलासरी तालुका आहे व्यवहार पडायची आहे आणि ती आईची शक्ती महान अशी आहे पहा ती आई सांगत आहे की मला एक दिवस ताप आलेला होता आणि तापाचे कारणास्तव मला पुष्कळ ताप आला आणि ते तापाचे कारणास्तव मला त्रास व्हायला लागले मला वेदना व्हायला लागले अशी ती आई सांगत आहे आणि ताप येता येता माझ्या हात पाय शिजवायला लागले हात पाय शिजवायला लागले सगळे डोके शिजवायला लागले मला पुष्कळचा त्रास व्हायला लागला सहन होत नाही एवढा मला त्रास व्हायला लागला काय अशी आई सांगत आहे की मला पुष्कळचे वेदना व्हायला लागला सहन काय होत नाही अशी आई सांगत आहे तर पण प्रभू येशूच्या दासाकडे आईने काही हिंमत हारली नाही आणि प्रभू येशूच्या दासांकडे फोन लावला आणि खरोखर ते फोनवरती प्रार्थना सुद्धा करून घेतली आणि फोनवरती प्रार्थनेच्या द्वारे त्या आईला प्रभू येशूने ब्लेस केलेला आहे आणि खरोखर त्याच्याद्वारे ते आईच्या त्रास आणि हातपायच्या त्रास डोक्याचा त्रास आणि तापाचे वेदना प्रभू येशूने काढून टाकले आहे तशीच आई दुसरी सांगत आहे की मी सांगते एक दिवस सांगते माझ्या डोंगराला इथे मला बाहेर गेलेलो होती तेवढ्यातच सांगते माझ्या शक्तीमध्ये पुष्कळचे प्रमाण दुखून आलं आणि तेवढ्यातच सांगते पुष्कळची लालसारखी होऊ आली आणि तेवढ्याच सांगते शक्तीमध्ये बारीक बारीक फळ्यासारख्या सांगते निघाल्या आणि त्या फळ्या लगेच पिकून आल्या लगेच ते पिकल्या तेवढ्यातच सांगते आई घरी आली आणि त्याच्यावरती सांगते त्याला अभिषेक केला तिथून नेलेलं आशीर्वादित येशूच्या रक्तामध्ये ते तेल नेलेलं आणि आशीर्वादित तेल लावलं त्याच्याद्वारे त्याच्या साथीवर फळाचं पिकलेलं होतं ते टॅक्स समोर सांगते बरं झालं अशी ती आई सांगत आहे म्हणून आई परमेश्वराला आपण देखील जोर परमेश्वर